रायगडमध्ये सीएनजी टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा निर्माण झालाय। याचा थेट फटका कोकणात निघालेल्या पर्यटकांना आणि सामान्य नागरिकांना बसतोय। भविष्य निर्वाह निधीची सुविधा, इन्शुरन्स अशा विविध मागण्यांसाठी टँकर चालकांनी कालपासून संप पुकारलाय। सीएनजी घेऊन एकही टँकर पंपावर न आल्यानं सर्वांना याचा फटका बसतोय। हा संप आमचा 2 दिवस झाले चालू आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की आमचा पीएफ कट होणं महत्त्वाचं आहे, कारण की पीएफ कट होणं म्हणजे आमच्या भविष्यावर त्याच्यावरतीच आहे आणि आम्हाला कमीत कमी 25,000 रुपये तरी पेमेंट दिला पाहिजे आणि ESI पण आम्हाला पाहिजे, कारण की आमचं काही अपघात झालं तर पुढे म्हणजे आम्हाला मेडिकल मिळलं पाहिजे, की आमचा एवढा पगारात काही भागत नाही। त्यामुळे ESI तरी आमचं म्हणजे 60 ला, तर त्याच्यानुसार आम्हाला पुढे म्हणजे फायदा होऊ शकतो।